नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमच्या यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 25,500 रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाणार आहे आणि याचा वाटप जो आहे सोमवारपासून सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। आता महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ही वाटप होणार आहे हे लक्षपूर्वक ऐका। या ठिकाणी बघितलं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, त्याचबरोबर बघितलं तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, त्याचबरोबर या ठिकाणी चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया अशा जिल्ह्यांमध्ये जे आहेत पीक विम्याची रक्कम जी आहे सोमवारपासून तुम्हाला वाटप होताना पाहायला मिळेल। काही जिल्ह्यांमध्ये जे आहेत 22,500 असेल, काही जिल्ह्यांमध्ये 30,000च्या पलीकडे सुद्धा नुकसान भरपाई भेटेल। कारण की जसं शेतकऱ्यांच्या नुकसान झालेलं आहे त्याच प्रकारे या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे। पण यामध्ये एक अट आहे, ज्या शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत क्लेम केलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांचा सर्वे झालेला आहे आणि सर्वे झाल्यानंतर कंपनी मध्ये ज्या प्रकारे जे सर्वेक्षण टीम आलेली होती आणि ज्या प्रकारे तुमचं नुकसान भरपाई त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेले त्याच प्रकारे या ठिकाणी तुम्हाला नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये दिली जाणार आहे। आता तुमच्या नुकसान किती झालेला होता आणि तुम्हाला त्या पीक विम्याच्या सर्वेक्षणमध्ये किती नुकसान भरपाई दाखवलेली आहे त्यानुसार तुम्हाला नुकसान भरपाई आता मिळणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।